आवाज येते का बघा? कोण कोण अजून जॉईन झाले नाहीत? क्रिश आणि पार्थ फोन लावा रे त्यांना. तर प्रणवला फोन लावतो तो फोन लागत नाही. अथर्वनी देवदत्त होता एकदम. अथर्व आणि देवदत्त. देवदत्तचा पण लागत नाही बघतोय एकदा. एक. तर प्रणवनी देवदत्त नाही उचलत फोन. अथर्व येतोय खेळाडून. ठीक. हा. आपण लास्ट पेपर जो झाला तो ह्याचा होता ना, कॅल्क्युलस आणि डिफरन्शियल.
तुला लक्ष देता येतं. थोडं आपण 3 डायमेन्शनल सिस्टीम समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आज अगदीच बेसिक घेणार आहे मी थोडं, तर पूर्ण लक्ष द्या. एकच मिनिट. जेव्हा मी माझे 2 ऍक्सिस असायचे, लेट्स की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, तेव्हा ही 2 डायमेन्शनल सिस्टीम असायची. ठीक आहे. आणि इथं अक्षय अनम्यूट कर. येस सर. या 2 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये आपल्याकडे एकूण किती पार्ट्स पाहिजे रे? तुकडे किती दोन. पडायचे? चार. किती? 4 तुकडे पडायचे. ऍक्सिस 2 आहेत, पण तुकडे हा. किती झाले? 4 झाले ना. चार. आता हे 4 तुकडे चा अर्थ, चारचा अर्थ कॉर्ड म्हणून लावतो आपण. वेट, फोन लांब ठेवा हातातनं. बोल अक्षय, किती क्वाड्रंट झाले इथं? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर. फोर्थ. आता जेव्हा मी 3 ऍक्सिस काढतोय हं, एक एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस आणि उभी झेड ऍक्सिस, मग एकूण आपल्याकडं किती तुकडे होतात सांग मला. इमॅजिन कर, तू 3 प्लेन्स घेतलायस, 3 कागद घेतलायस. आता हा. एक कागद, ठीक आहे, असा ठेवलास, ठीक आहे, म्हणजे खाली हॉरिझॉन्टल ठेवलास. किंवा तू असं इमॅजिन कर की क्यूब असतो की नाही आपल्या हातात. एकच हो. सेकंड.
अक्षय इथे बघ. ही कुठली डायमेन्शन सिस्टीम आहे? टू डायमेन्शनल आहे ना. हा फर्स्ट हो. क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा कितवा? फोर्थ. फोर्थ. आणि हे एका प्लेनवर बसू शकतं, म्हणजे एक कागदाला आपण डिवाइड केलं तर चार ह्याच्यात ते डिवाइड होतं, बरोबर का? हो. पण आता आपल्याकडं टू डायमेन्शनल सिस्टीम नाही. आपण समजा थ्री डायमेन्शनलचा विचार केला, बघू शकतोस ही एक्स ऍक्सिस आहे का, हा. ही वाय ऍक्सिस आहे, आणि उभी आहे ती काय आहे? झेड. झेड ऍक्सिस. म्हणजे तू बघ इथं, एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असलेला जो प्लेन आहे, म्हणजे एक्स वाय प्लेनचा एक स्क्वेअर दिसतोय का तुला इथं कागद असा हा वाला? हा. त्यानंतर किती कागद तुला अशी लावलेली दिसतात? हा जो कागद आहे हा एक्स झेड प्लेन आहे का बघ, हो. आणि हा आहे तो झेड वाय प्लेन आहे. त्यातला निम्मा पार्टच आपल्याला दिसायला लागलाय. हा. मग मला तू सांग, एकूण किती तुकड्यांमध्ये डिवाइड झालं बघू शकतोस तू? वरती चार खोल्या आणि खाली चार खोल्या आहेत का बघ. हो. या या भिंती जर आपण म्हणल्या, ही एक भिंत, ही एक भिंत आणि अशी एक भिंत, तीन भिंती जर ते हा. एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील आणि तीन ऍक्सिस मुळे ते तीन प्लेन्स तयार झाले. जेव्हा दोन ऍक्सिस होते तेव्हा एकच प्लेन आपला होता, तो होता एक्स वाय प्लेन, बरोबर आहे की नाही? आता तीन हो. ऍक्सिस आहेत, सो तीन ऍक्सिस मध्ये दोन दोनचे कॉम्बिनेशन कुठले कुठले होतील? एक्स वाय, वाय झेड आणि झेड एक्स. एक्स. मग या एक्स वाय वाय झेड झेड एक्स प्लेन मध्ये काय होणार आहे? तीन तयार होणार आहेत भिंती. तीन भिंती तयार झाल्यामुळे वरती चार खोली आणि खाली चार खोली होणार आहे का नाही मला सांग. हो. ह्याला क्वाड्रंट नाही, ह्याला आपण काय म्हणायचंय? ऑक्टंट. ऑक्टंट म्हणायचं. मग ऑक्टंट आता आठ असणार ना. हो. आता जरा विचार करूया आपण की ऑक्टंट मध्ये सुद्धा आपण जे म्हणतोय त्यात क्वाड्रंट मध्ये आपण एक्स वाय झेड कसे बिहेव करत होते हे आपण लिहिलं होतं ना रे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह, हा. एक टू डायमेन्शनल मध्ये. तसं आपल्याला आता थ्री डायमेन्शनलचं लिहून काढायचं आहे. थोडा आपण विचार करू. हा फर्स्ट ऑक्टंट, सेकंड, थर्ड ऑक्टंट, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ आणि एट. एक्स कसं वागणार, वाय कसा आणि झेड कसा, त्यासाठी तुम्हाला मी सांगतो, लक्ष देऊन बघा. हम्म. आता माझा जो कर्सर आहे तो ओरिजिनवर आहे, ठीक आहे. राईटला गेलं की एक्स पॉझिटिव्ह असणार करे, हो. लेफ्टला गेलं की एक्स कसा असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. सगळ्यांनी लक्षात ठेवा, टुवर्ड्स द राईट एक्स पॉझिटिव्ह आहे, टुवर्ड्स द लेफ्ट एक्स निगेटिव्ह. भरपूर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे सगळ्यांना. पूर्ण लक्ष इथं पाहिजे, जरा सुद्धा गडबड नको. सो टुवर्ड्स द राईट एक्स पॉझिटिव्ह, टुवर्ड्स द लेफ्ट एक्स निगेटिव्ह. वायचं बघा कसं आहे अक्षय. पुढं आलं की पॉझिटिव्ह, मागं गेलं की निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. पुढं निगेटिव्ह. आलं की पॉझिटिव्ह, मागं गेलं की निगेटिव्ह. निगेटिव्ह. आलं का लक्षात? आणि झेडचं बघ कसं आहे. वर गेलं की पॉझिटिव्ह, खाली गेलं की निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे परत एकदा सांग मला, एक्स कसं आहे मला सांग. राईटला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. लेफ्टला लेफ्टला निगेटिव्ह. 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 वायचं कसं आहे? पुढं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. मागे बॅकला निगेटिव्ह. निगेटिव्ह. झेडचा निगेटिव्ह. अपला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. डाऊनला निगेटिव्ह. निगेटिव्ह. आता विषय तुला सांगतो. वरची ही जी काही पहिला माझा जो काही कर्सर आता तुला दिसतोय, तो कुठल्या हा. खोलीत आहे? तो यावाल्या खोलीत आहे का, ज्यामध्ये एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह वाय. आहे आणि झेड पण काय आहे? पॉझिटिव्ह. बरोबर आहे की नाही? सो तू इथं बघू शकतोस, फर्स्ट मध्ये त्यांनी बघू शकतोस एक्स पॉझिटिव्ह दिसतोय, वाय पॉझिटिव्ह दिसतोय आणि झेड काय दिसतोय तुला? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आता तुला मी सांगतो, लक्ष दे इथं.
ही फर्स्ट रूम आहे की नाही, ही पहिली रूम आहे, बरोबर का? हो. आता ह्याच्या बाजूची जी आहे ही वाली, ह्याला ही खरी तर दुसरी रूम आहे. ठीक आहे. ह्याच्या जी मागची आहे ही वाली, ही हा. तिसरी आहे. आणि त्याच्या बाजूची म्हणजे पहिल्याच्या मागची जी आहे ती कुठली आहे? फोर्थ. म्हणजे ज्या वरच्या 4 रूम्स आहेत ते 1 2 3 4 मध्ये आहेत. कसं कसं सांग बघू. पहिली कुठली, जिथे एक्स पण पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह. वाय वाय पण पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. झेड पॉझिटिव्ह. दुसऱ्या खोलीत गेल्यावर काय होतंय रे? वरती असल्यामुळे ऍक्टिव्ह. बघ, एक लक्षात घे, वरच्या 4ही खोली ज्या आहेत त्या चौघांचा झेड पॉझिटिव्ह असेल का रे? हो. कारण वरच आहेत ना. आणि आप म्हटलं की झेड काय असतो? पॉझिटिव्ह. मग झेड आपण पहिला करून टाकूया, उगाच कन्फ्युजन नको. एक्स वाय ठरवायला सोपं पडते. सो वरच्या 4 खोलीमध्ये झेड पॉझिटिव्ह, खालच्या 4 खोलीमध्ये झेड कसं असेल रे? निगेटिव्ह. खालच्या कुठल्या का असणार, कितवी आहे ते माहित नाही, पण मी तुला ते नंतर सांगेन. 5 6 7 8 त्यातले कुठले नंतर सांगेन. पण ते खाली जे 4 आहेत त्या चौघांचाही झेड कसा असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. वरती जे 4 आहेत त्या चौघांचा झेड कसा असेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आता हा 2 नंबरची खोली जी आहे यामध्ये बघ काय झालंय. एक्स लेफ्टला झेड. गेलाय, वाय पुढे झालाय, झेड तर वरच आहे, तो झेड पॉझिटिव्ह केलेच आपण. एक्स लेफ्टला घेतल्यामुळे एक्सचं काय झालं सांग मला. निगेटिव्ह. आणि वाय पुढे आल्यामुळे वायचं काय झालं? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये काय झालं? तिसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये एक्स आणि वाय निगेटिव्ह. हा, एक्स लेफ्टला गेलं, वाय मागं गेलं, म्हणजे एक्स आणि वाय दोघेही काय झाले? निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि चौथ्यामध्ये काय झालं बघ, चौथ्यामध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. पहिले 4 ऑक्टंटचा विषय लक्षात आला का? हो. सगळ्यांना विषय लक्षात आला का? पहिल्या 4 ऑक्टंटचं कोणाला काय असेल तर विचारा प्लीज. पहिल्या 4 ऑक्टंट मध्ये काय काय कसं कसं विचार. काय लक्षात आलं तर विचार. बोला. आलं नसेल तर विचारा. समजलं असेल सगळ्यांना, ठीक आहे. आता 5 6 7 8 कोण आहे सांगतो अक्षय. 1च्या खाली आहे 5, तशीच नंबर द्यायची. 2च्या खाली असेल कोण? 7 6. 6. आता 7 नंबर मी तर लिहू शकत नाही कारण ते डोळ्याला दिसत नाही आपल्याला. पण 3च्या खालचा जो आहे तो कोण असणार आहे रे? 7. 7. 7. आणि 4च्या खालचा आहे तो कोण असणार आहे? 8. 8. आलं का लक्षात? विजिबिलिटी जर हो. म्हणलास तर 7वरची दिसणार नाही आपल्याला, कारण आपण या अँगलनं बघतो समोर. ठीक आहे. 5 नंबर मध्ये तुला काय म्हणायचं सांग मला. 5 नंबर वाल्याचं एक्स एक्स कसं आहे? राईटला आहे का लेफ्टला आहे? पॉझिटिव्ह. वाय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. 5 वाय नंबरला वाय कसं असेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि खाली गेल्यामुळे फक्त झेड कसा आहे त्याचं? निगेटिव्ह. निगेटिव्ह. 6 नंबरचं काय म्हणायचं तुला? वाय पॉझिटिव्ह झेड निगेटिव्ह. एक्सचं काय? एक्स 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 निगेटिव्ह वाय निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. झेडचं बोलूच नको, झेड आपण केलंच. 7 नंबर सांग. 7 नंबर म्हणजे मागं खाली एकदम. एक्स आणि वाय निगेटिव्ह. म्हणजे 7 नंबरवाला कोण आहे ज्यात सगळंच काय असतोय? निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि 8 नंबरवाला सांग मला, 8चं. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वेक्टर्स नावानं, थेरीच्या नोटबुकमध्ये वेक्टर्सच्या नावानं हेडिंग द्या. ठीक आहे. आणि तुम्ही ही फिगर काढायचा प्रयत्न करा. जर जमत नसेल तर ऍटलिस्ट एक्स ऍक्सिस, हे बघा, ही तुमची अशी वाय ऍक्सिस थोडी स्लांट येऊ दे आणि अशी उभी झेड ऍक्सिस. असं जर म्हणलं, भिंती जरी तुम्ही नाही काढल्या तरी तुम्ही याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, सॉरी सॉरी सॉरी, हा आपला एक्स, हा आपला वाय आणि हा आपला झेड. हा जो समोर दिसतोय इथं, म्हणजे वाटलंच तुम्हाला ते व्हिज्युअलाइज व्हायला थोडं हे काढावं लागणार आहे. ठीक आहे, काढायचा तरी प्रयत्न करा. हे एक तरी भिंत काढायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 6 7 8 असे 8 ऑक्टंटचे असतील. त्या 8 ऑक्टंटचे एक्स वाय झेड हे नोट करा. चला, हा टेबल नोट करा. आणि जेवढं तुम्हाला समजेल असं तुम्ही 8, तुम्हाला जर व्हिज्युअलाइज झाले असतील तर तुम्ही वहीमध्ये जरी थोडं वर खाली काढलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही.
तुम्हाला व्हिज्युअलाइज होणं गरजेचं आहे. या फिगर मधनं व्हिज्युअलाइज होते, काढताना वहीमध्ये तुम्ही थोडं जरी काढलं तरी चालेल, पण तुम्हाला आठ कसे लक्षात आले ना सगळ्यांना? आठ कसे आहेत ते लक्षात आलेत का बघा, आणि याची नोट करा चला पटकन. चांगल्या पद्धतीने करा, वेक्टर शेडिंग द्या. झालं की सांगा मला. एकदा आपला टेबल आणि त्यांचा टेबल व्हेरीफाय करूया, नंबरिंग आपण बरोबर केलंय का. चेक करा आपलं आणि त्यांचं बरोबर आहे का, सगळे सगळे नंबरिंगला. व्हेरीफाय करा पहिला, 8 ऑक्टंट्स लक्षात आलेत का बघा सगळ्यांना.
झालं का अक्षय? हो. व्हेरीफाय केलास काय? बरोबर आहे का सगळं? हो, बरोबर आहे ते. ठीक. आता मला सांग, तर मी त्या फिगरकडे जातो. हम्म, अक्षय, येस सर. समजा एक पॉइंट तुला आता मी विचारतो की 2,3,4 कुठल्या ऑक्टंड मध्ये येईल? फर्स्ट. फर्स्ट ऑक्टंड मध्ये. सो तू कुठे इमॅजिन करशील पॉइंट? दोन राईटला, म्हणजे 1 2, 1 2 3, आणि उंचीला किती? 4. 4. म्हणजे फर्स्ट ऑक्टंड मध्ये येईल का तो कुठेतरी? हा. ठीक आहे. हे बघ, ह्याने x, y, z घेतलाय. सो रॅन्डमली x, y, z कुठल्या तरी ऑक्टंड मध्ये येईल ना एका. हा. राईटला x म्हणजे एवढं x असेल, समोर आलेलं y असेल, आणि उंची काय असेल याची? z. जेड. सो मी तुला 2,3,4 प्लॉट करायला सांगितलं. सो तू कुठेतरी फर्स्ट ऑक्टंड मध्ये ते प्लॉट केलंयस. ठीक आहे. हम्म. कुठेतरी फर्स्ट ऑक्टंड मध्ये पॉइंट असेल ज्याचे उंची हा पॉइंट आहे, लेट्स से 2,3,4. ठीक आहे. कुछ मिनिट. आपण त्या खालच्या फिगर मध्ये जाऊया. हम्म. समजा हा पॉइंट आहे 2,3,4. ठीक आहे. मग ही उंची किती झाली सांग मला? 4. 4 झाली. हे किती झालं? एक्स, 2. म्हणजे हे 2. आणि पुढे किती आले? हे 3. 3. आता मला काय काय पाहिजे तुला मी सांगतो. सगळ्यात पहिला, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे. म्हणजे कुणाकुणाचा डिस्टन्स? ओरिजिनचा आणि पॉइंट पीचा. अक्षय मला सांग, हा ओपी डिस्टन्स जो आहे, हा जर काढायचा असेल, तर हा जो पीचा फुट आहे एक्स वाय प्लेन मध्ये, जर मी ओ ला जोडला, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल स्पेस मधला तयार होईल का? हो. या फुट ऑफ द परपेंडिक्युलरला एम म्हणतो, जो एक्स वाय प्लेन मध्ये, बरोबर का? आणि एक्स वाय हा. प्लेन मध्ये असणाऱ्या पॉइंटचा झेड कोऑर्डिनेट काय असेल रे? कारण वर खाली झालेला नाहीये, तो प्लेनवर पडला ना. 0. हा, 0. मग तुला ओपी काढायचं असेल तर मी असं म्हणू का? तुला पटते का बघ? ओपीचा स्क्वेअर इक्वल्स टू ओएम चा स्क्वेअर प्लस एमपी चा स्क्वेअर. हा. पटते का? हो. कसं काय? पायथागोरस थेरम ना.
हा ओपी स्क्वेअर इक्वल टू काय काय झालं? ओएम चा स्क्वेअर. ओएम स्क्वेअर एमपी आता स्क्वेअर तुम्हाला ओएम किती आणि एमपी किती सांग बघू जरा. ओएम काढायचं असेल तुला, एमपी तर तू सांगू हा शकशील. एमपी किती आहे रे बाबा तुझं? एमपी म्हणजे उंची झाली ना रे. हा झेड झेड झालं म्हणजे ह्याला झेड स्क्वेअर झेड म्हणू का? झेड स्क्वेअर हा ओएम चा विषय बघता, ओएम सुद्धा एक हायपोटेनस आहे का रे, एक खालच्या राईट अँगल ट्रायंगलची या. हो ओएम जर म्हणलास तर इवन ओएम हम्म, टर्न्स टू बी अन हायपोटेनस ऑफ ट्रायंगल ओ एन एम. बरोबर आहे का? तो ओएम हो स्क्वेअर वेगळं काढावं लागेल खाली आपल्याला. सो कुड यू टेल मी व्हॉट विल बी ओएम स्क्वेअर? हा ओएम स्क्वेअर विल बी, ओ एन स्क्वेअर व्हेरी ओ गुड, एन एन स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. प्लस पटतंय का? हा हा हो ओ एन स्क्वेअर जो आहे, ओ एन स्क्वेअर इज दॅट एक्स स्क्वेअर येस प्लस एम एन स्क्वेअर जे आहे, इज इट वाय स्क्वेअर? वाय स्क्वेअर मग ओ एम स्क्वेअरची व्हॅल्यू तुला किती मिळाली रे? स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वरती पुट केली तर ओपी स्क्वेअर इक्वल टू किती मिळालं वाच? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे ओपी डिस्टन्स इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर. प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर So distance of any point from the origin will be equal to under root how much? Square अंडर of रूट the coordinates. बरोबर का? कोऑर्डिनेट्स Now if येस I elaborate this, you will also understand the same distance formula has been used. Origin चे coordinates होते 0 0 0, याचे coordinates होते x y z. So distance formula जो 2 dimensional space मध्ये होता तो 3 dimensional space मधला आहे. फक्त एक 0 0 0 आणि दुसरा एक्स वाय झेड असल्यामुळे काय झालं ते एक्स मायनस झिरोचा स्क्वेअर प्लस वाय मायनस झिरोचा स्क्वेअर प्लस झेड मायनस झिरोचा स्क्वेअर. यावरूनच वी कॅन अराईव्ह टू अ कन्क्लुजन दॅट इफ देर आर 2 पॉइंट्स x1 y1 z1 आणि x2 y2 z2, ठीक आहे, लेट्स से दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी, डिस्टन्स ए बी इक्वल्स टू काय असेल रे? अंडर रूट टू मायनस एक्स वन स्क्वेअर प्लस वाय टू वाय मायनस वाय टू वन मायनस वाय स्क्वेअर वन प्लस स्क्वेअर. टू मायनस झेड वन स्क्वेअर ह्यात पण 2 वेळेला पायथागोरस थेरम यूज करून ते तयार झालेलं आहे. 2 डायमेन्शन मध्ये होतंय काय, 2 पॉइंट असतील, ठीक आहे, x1 y1 आणि x2 y2. तर एकदा पायथागोरस थेरम वापरला तरी होऊ शकतं, कारण एक असतो त्यातला x2 मायनस x1, दुसरा कोण असतो त्यातला, वाय टू मायनस वाय वन हा डिस्टन्स साठी एक पायथागोरस थेरम यूज होतो. यामध्ये डिस्टन्स काढण्यासाठी किती वेळेला पायथागोरस यूज होतो बघू शकतोस तू? 2 वेळेला. दोन मग 2 वेळेला झाल्यामुळे ते तिन्ही कॉर्डिनेट्स इन्क्लूड होतात. आले का लक्षात? सो हो आम्ही काय काय शिकलो आता इथं? डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स शिकलो का रे? हा आणि वरती काय शिकलो आम्ही? डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द फ्रॉम ओरिजिन ओरिजिन. 2 गोष्टी सगळ्यांना लक्षात आल्यात का? पटकन नोट्स बनवा चला. ही फिगर काढा, प्रयत्न करा. आणि हे 1 पॉइंट आणि 2 पॉइंट हे करा चला पटकन. दोन्ही गोष्टी लक्षात आल्यात का बघा. आणि जसे नोट्स दिसतात थेअरी मध्ये सगळं लिहून घ्या. फॉर्म्युला बुक मध्ये काय काय नंतर लिहायचं मी सांगेन.
थेरीमध्ये सगळंच लिहा जे जे एक्सप्लेनेशन केले आपण. झाले का लिहून? प्रॉपरली नोट्स बनवा त्याचे. आपण वेक्टर मधला सध्या 3 डायमेन्शनल सिस्टीम समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सगळे डिस्टन्स सिस्टीम समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तो आपण एकदम बेसिक पासून सुरू केलंय. झाले का? झाले का? अक्षय झाले का?
हो सर. हम्म. अक्षता वाच. Distance of a point P from planes. आता आपल्याला एका पॉइंटचा प्लेन पासूनचा डिस्टन्स काढायचा. आता किती प्लेन्स आहेत का आपल्याकडे? Plane. कुठले कुठले? एक्स वाय प्लेन, वाय Y, झेड Z प्लेन, आणि झेड एक्स प्लेन. ठीक आहे. हा. डिस्टन्स त्यामुळे आपण मॉड देणार, बरोबर का? हा. आता बघ, या फिगरकडे बघ परत. पॉईंट बी ओरिजिन पासूनचा डिस्टन्स झाला. हा एक्स वाय प्लेन म्हणजे खालची फरशी, म्हणजे खालची हे आहे ना, हे प्लेन खाली जो आहे तो. हा. वाय झेड प्लेन समोर आहे की नाही, आणि एक्स हा. झेड प्लेन त्याच्या राईटला आहे, बरोबर का? आता फ्रॉम एक्स वाय प्लेन म्हणजे खालून या पॉइंटचा जो डिस्टन्स आहे, म्हणजे त्याची उंची झाली का सांग मला? हा. डिस्टन्स Z. फ्रॉम एक्स वाय प्लेन म्हणजे खालून ह्या पॉइंटचं किती अंतर आहे, म्हणजे थोडक्यात हे Z उंची coordinate. झाली का? हा. म्हणजे ते काय होईल? किती आहे याची उंची? Z. झेड आहे. मग झेड पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असतो. डिस्टन्स म्हणतो आपण काय म्हणलं पाहिजे त्याला? मॉड आणि Z. मॉड झेड. लक्षात येते का सगळ्यांना? एक्स वाय प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे उंची झाली. वाय झेड प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे तुम्ही किती राईटला आलाय ते झालं का? वाय झेड प्लेन हा. पासूनचा डिस्टन्स म्हणजे तुम्ही किती राईटला आलाय. मग किती राईटला आलेला असते तुम्ही? X. मग वाय झेड प्लेन पासून डिस्टन्स म्हणजे काय झालं? मॉड एक्स. X. आणि झेड एक्स म्हणजे तुम्ही इथं किती पुढे आलाय? किती पुढे Y. आलाय? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन्स लक्षात आलंय का सगळ्यांना? काय डाऊट आहे का हा. बघा या. हा 2,3,4 असतं. तर हा जी उंची आहे म्हणजे खालून किती वर गेलं तर 4 गेला असतं, राईटला 2 आला असतं, आणि समोर किती आला असता? हा 3. सो लक्षात आलं का बघा सगळ्यांना? अक्षता पुढचा पॉईंट वाच. Coordinates of foot of perpendicular from point on the planes. म्हणजे त्या पॉइंट पासून प्लेनवर जो फुट ऑफ परपेंडिक्युलर काढला जाणार आहे त्याचे कॉर्डिनेट्स. हा. म्हणजे आता आपल्याकडे किती प्लेन्स आहेत? ऑन एक्स वाय प्लेन आपल्याला फुट ऑफ दी परपेंडिक्युलरचे कॉर्डिनेट्स पाहिजेत त्या पॉइंट पासून, ऑन हा. वाय झेड प्लेन आणि ऑन झेड एक्स. ZX plane. तुम्हाला सांग, एक्स वाय प्लेन म्हणजे तू खाली काढणार ना परपेंडिक्युलर असं. हा. तो पॉइंट एक्स वाय प्लेनवर आला का? हा पॉइंट वरचा आहे तसं खाली ढकललीस का? हा. एक्स वाय प्लेनवर. मग आहे तसं खाली ढकलल्यामुळं जो वरती होता स्पेसमध्ये पॉइंट, तो खाली एक्स वाय प्लेन मध्ये आला का आता? हा. मग त्याचा जो जुना एक्स कॉर्डिनेट होता तेवढाच राहील का नवीन एक्स कॉर्डिनेट पण? कारण तितकंच राईटला आहे ना ते, हा. तितकंच पुढे आलेलं आहे. फक्त खाली आल्यामुळे काय होईल मला सांग जरा? Y0. Z0. खाली आल्यामुळं उंची काहीच राहिली नाही त्या पॉइंटची, म्हणजे झेड कॉर्डिनेट काय असेल? 0. 0. काय झालं? एक्स कॉमा वाय कॉमा 0. 0. आता वाय झेड प्लेनला समजा मी इथनं परपेंडिक्युलर काढला असा, इथं कुठेतरी परपेंडिक्युलर काढला मी वाय झेड प्लेनला, तर हा. बघ हा पॉइंट पी डॅश म्हणतो याला. हा. हा पॉइंट वाय झेड प्लेन मध्ये असल्यामुळे हा कुठेही राईटला आलेला नाहीये ना. ह्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल ग? 0. ह्याची उंची किती असेल? जेवढी या पॉइंटची Z. होती तेवढीच असेल का? हा. म्हणजे ते झेड कोऑर्डिनेट झेडच असेल. आणि हा किती पुढे आलेला असेल? जेवढा हा Y. पॉइंट पुढे आला होता वाय तेवढाच असेल का? मग हा. डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम वाय झेड प्लेन सॉरी फुट ऑफ द परपेंडिक्युलर ऑन वाय झेड प्लेन, म्हणजे हा पॉइंट, ह्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले? एक्स कोऑर्डिनेट 0 0 झाला, आणि Z. वाय कोऑर्डिनेट वायच राहिला जो जुना होता तोच, आणि झेड तर झेडच राहिला.
तसंच आता झेड हा एक्स प्लेनचं मला सिमिलरली सांग बघू काय होईल. एक्स झेड एक्स प्लेन झिरो मध्ये तो गेल्यानंतर इथं हा त्याचा पी डबल डॅश म्हणतो याला. हे जे हा कॉर्डिनेट झेड एक्स प्लेन मध्ये गेल्यामुळे काय झालं, तू जेवढे राईटला आहेस तेवढे आहेसच, जेवढी हा उंचावर आहेस ती आहेसच, पण तू पुढं न आल्यामुळं, सॉरी सॉरी, जेवढी उंचावर आहेस ती आहेस, बरोबर का. वाय काय फक्त हा काय होईल, म्हणजे एक्स झिरो 0 आणि सेट. आलं का लक्षात सगळ्यांना? 3 नंबर पॉईंट 4 नंबर पॉईंट लक्षात आलाय का? लिहून घ्या चला. लक्षात आलं का बघा? येऊन झालं की सांगा मला. झाले का लिहून? झालं सर.
क्रिश, पुढचा पॉईंट वाच. हा सर. पुढचा पॉईंट वाच की. डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ऍक्सिस. आता ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स काढायचा आहे. ठीक आहे. हा पॉईंट पी आहे का तुझा? हो. त्याचा एक्स ऍक्सिस पासूनचा पहिला काढायचा प्रयत्न करूया. पॉईंट पी डायरेक्टली मी एक्स ला जोडतो बघ. कशी निघेल बघा लाईन. जोडलं का? हो. पी एन एम हा राईट अँगल ट्रायंगल आहे का? हो. एकच मिनिट हं. एकच मिनिट. तू कशाला जोडतोस पॉईंट पी? तू जे एक्स ऍक्सिस ला जोडतोस ना रे. हा. मग राईट अँगल कुठं झालाय? या पॉइंट ऑफ कनेक्शनला झालाय का या फुट ऑफ दी परपेंडिक्युलर वर झालाय? परपेंडिक्युलरला. फुट ऑफ परपेंडिक्युलर झाला म्हणजे याला पी एम एन इज राईट अँगल डेट अँगल एम म्हणू का रे? हो. मग यात तुला डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजेच थोडक्यात डिस्टन्स पीएन झाला का रे? हो. तर तुला पीएन काढायचं असेल, ठीक आहे, तर तू इथं ट्रायंगल पी एम एन यामध्ये पायथागोरस थेरम वापरशील का? हो. मग काय होईल? पी एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर इक्वल टू किती? पी एन स्क्वेअर. कारण हे तुझं वाय आहे, उंची तुझी झेड आहे. मग हा एक्स झेड पासूनचा डिस्टन्स जो असेल तो काय असेल रे? अंडर रूट पी एन स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअर असेल रे? प्लस वाय स्क्वेअर. बघ बघ नीट बघ. हे तुझं वाय आहे, उंची तुझी झेड आहे. हा तुला हा. डिस्टन्स पाहिजे. यामध्ये हा हायपोटेनस किती असेल? अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असेल का? एक्स कसा येणार रे यात? एक्स तर हे आहे ना, हा ट्रायंगलचा पार्ट नाहीच आहे. हा बघ की पुढं किती आलंय, वर किती गेलंय, त्या दोन बाजू आहेत राईट अँगल ट्रायंगलच्या. आणि हे जे हायपोटेनस आहे दॅट इज नथिंग बट त्या पॉइंट पी चा एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स. हा इथं खाली फुट ऑफ दी परपेंडिक्युलर राईट अँगल झालाय. मग मला हा पी एन डिस्टन्स किती होईल सांग जरा मला. अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग सिमिलरली तुम्हाला वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स म्हणजे हा वाय आहे की नाही तुझा बघितला, पी ला जोडू का वाय? हो. जोडला का? हा 90 डिग्री आहे का? हो. याला पी एन वापरला ना, ओ म्हणून सर पीओ डिस्टन्स क्यू म्हणू, पी क्यू डिस्टन्स म्हणू, पी क्यू. अंडर रूट एच झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. अंडर रूट झेड स्क्वेअर अल्फाबेटिकली लिहितो मी, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता झेड पासूनचा डिस्टन्स, झेड पासूनचा डिस्टन्स म्हणजे मी ह्याला जर झेड ला जोडलं डायरेक्ट तर सिमिलरली काय होईल बघ? डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी अंडर रूट फ्रॉम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस प्लस वाय वाय स्क्वेअर. स्क्वेअर. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे का? डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम प्लेन्स झालं, ओरिजिन झालं, ऍक्सिस पण झालं आणि दोन पॉइंट मधला डिस्टन्स पण झाला. सेकंड नोट्स बनवले का बघा. हे लिहून घ्या, चला 5 नंबरचा पॉईंट लिहून घ्या सगळ्यांनी.
क्रिश, हे पण सांगा आणि मग नंतर लिहा सगळी. पॉइंट पी चा एक्स ऍक्सिस वर जर मी परपेंडिक्युलर काढला, म्हणजे जो एन मला मिळाला होता, त्याचे कॉर्डिनेट्स काय आहेत रे? पॉइंट पी पासून मी एक्स ऍक्सिसला जर परपेंडिक्युलर काढलं, किंवा एक्स ऍक्सिसला मी डायरेक्ट तो कनेक्ट झालो त्या पॉइंटला. हम्म. कारण तू लक्षात घे, तुझा जो पीएन आहे की नाही, पीएन, हा. यानं एम एन बरोबर 90 डिग्री केलेला नाहीये. ते बरोबर आहे, कारण आपला 90 डिग्री तर एम ला फॉर्म झाला की नाही, सांग मला. सो हो. अँगल पी एन एम इज नॉट 90 डिग्री, दॅट इज ट्रू. बट अँगल पी एन ओ, म्हणजे तुझा एक्स ऍक्सिसला तो जाऊन काय झालाय रे? नाही. 90 केलाय. म्हणजे इट इज नथिंग बट दी फुट ऑफ दी परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी ऑन एक्स ऍक्सिस. बरोबर आहे का? सो सिंपल हो. विचार कर, इकडून तू एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर काढलास, तर जेवढा तुझा पॉइंट पी राईटला होता, तेवढा तुझा खालचा पॉइंट पण राईटला असेल की नाही? हो. आणि एक्स ऍक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट काय असेल? एक्स वाय आणि झेड झिरो. म्हणजे ते फुट ऑफ दी परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी ऑन दी ऍक्सिस काय झालं रे? एक्स कॉमा झिरो झिरो कॉमा. कॉमा मग वाय झिरो. वर जर तू फुट ऑफ दी परपेंडिक्युलर, हा पॉइंट बघ, हा वाला, हा वाय वर गेला हा. ना, म्हणजे हा फक्त पुढे आलाय, हा वर गेलेला नाहीये, राईटला आलेला बाजू. नाहीये. हा. आणि वाय वर असल्यामुळं वाय कॉर्डिनेट एक्स एक्झिस्ट करेल. झेड झिरो. हा. एक्स आणि झेड. झिरो. आणि सिमिलरली ऑन झेड ऍक्सिस. एक्स आणि वाय झिरो. झेड झेड. आलं का लक्षात? लिहून घ्या चला. झालं का लिहून? झालं का सांगा? लिहिलं ना ते?
क्रिश झालंय का लिहून? होय सर. सगळे डिस्टन्सेस वाचायला घ्या. जे जे सगळे नोट्स लिहिले ते जरा वाचायला घ्या. चला, प्रत्येकाची फिगर आणि प्रत्येकाचं सगळं वाचायला घ्या पटकन. तुम्ही ही मेन फिगर काढून जरी सगळं नोट्स काढला तरी चालतील बरं का. त्यातनं पण समजते, काय प्रॉब्लेम नाही. ही फिगर जर काही फिगर काढणं शक्य आहे. नाहीतर नॉर्मली कागदावर 2 डायमेन्शनल दाखवणं जरा जड जातं. ठीक आहे, अजून एक गोष्ट आपण लिहून घेऊयात. पुढे इक्वेशन्स लिहून घेऊयात. सॉरी, हाँ सर. एक्स वाय प्लेनचं इक्वेशन काय असेल सांगा. एक्स वाय प्लेनचं इक्वेशन म्हणजे असं काहीतरी लिहायचं जेणेकरून एक्स वाय प्लेनचा प्रत्येक पॉईंट जो असेल तो सॅटिस्फाय करेल. काय डोकं लावता येईल? हा इक्वेशन होईल का? हा. कसं काय? एक्स वाय प्लेन मध्ये झेड कोऑर्डिनेट सगळ्या ठिकाणी झिरोच असणार आहे. 0 असणार आहे. वाय झेड प्लेन मध्ये इक्वेशन काय असेल? एक्स इक्वल्स टू 0. इक्वल्स टू 0. आणि झेड एक्स प्लेन मध्ये काय असेल? वाय इक्वल्स टू 0. हा पूर्ण प्लेनचा इक्वेशन झाला. एक्स वाय प्लेनचा अख्खा इक्वेशन म्हणजे झेड इक्वल टू 0. आपल्याला ऍक्सिस किंवा लाईन्स पॅरलल टू ऍक्सिसचे इक्वेशन्स आता काढायचे आहेत. ठीक आहे, समजा इक्वेशन ऑफ लाईन्स पॅरलल टू लेट्स से एक्स ऍक्सिस. एकच मिनिट. पॅरल राहू दे. पॅरलला तुम्ही थोडं कन्फ्युज व्हाल. परपेंडिक्युलर वर्ड बोला. परपेंडिक्युलर टू. प्रॉब्लेम असा आहे, सॉरी वाच, इक्वेशन्स ऑफ लाईन. परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. आता परपेंडिक्युलरिटी दोन पद्धतीने होई. एक्स एक्सिस आहे की नाही अशी तुझी. हा. त्याला या एका लाईनला इन्फानाइट लाईन्स परपेंडिक्युलर असू शकतात. कसं सांगतो तुला मी. डोळ्यासमोरचे दोन उदाहरण बघ. झेड पण परपेंडिक्युलर आहे की नाही एक्सला. हा. वाय पण काय आहे? परपेंडिक्युलर. अशी पण एक लाईन निघेल जी ह्याला काय असेल. ह्याच्या खाली पण एक लाईन निघेल जी ह्याला काय असेल. ती ऑब्व्हियसली झेडच असेल. पण इन्क्लाइंड पण असे असेल. असे हे सगळे लाईन्स एक्स ऍक्सिसला काय असणार आहेत? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. आणि एक्स ही अशी लाईन आहे ना. समजा तू त्याला असं इमॅजिन कर की तू याला सगळे मॅचस्टिक्स जोडले सर्क्युलर फॉर्म मध्ये. ही तुझी मधली एक लाईन आहे. काडीपिटी सगळे आपण त्याला अशी जोडले सगळ्या बाजूला. तर सगळे ते काय असतील त्याला एकामेकाला एकामेकाला नाही, त्या एक्स ऍक्सिसला ते काय असतील? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. त्यातली ओबी आणि समोरची जी आहे त्याला नाव आहे वाय आणि झेड. झेड. एनिवे फक्त आता आपण इक्वेशनचं लिहून घेऊया. ऍक्सिसचे आणि परपेंडिक्युलर ते त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला. फक्त एकच सांगतो मी आता. समजा मी एक लाईन अशी काढली, त्याचं इक्वेशन तुम्हाला विचारलं. लेट से असं मला सांग, इथं हा कोऑर्डिनेट समजा एक्सचा 4 आहे. ठीक आहे. आणि हा. एक्सच्या 4 मधनं मी अशी उभी लाईन काढली. तर या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वल टू 4 होईल का नाही सांग मला. हा. का? कारण या लाईनवरचं कुठलाही पॉईंट घेतलंस वर किंवा खाली, खाली
तर एक्स ते इक्वल्स सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स काय असतील x इक्वल टू 4. 4 म्हणून त्याचं इक्वेशन काय झालं? एक्स इक्वल्स टू 4 आता ही लाईन परपेंडिक्युलर आहे की नाही एक्स ऍक्सिसला, आहे. आणि तू त्याचं इक्वेशन सांगू शकतेस की नाहीस? सांगू हो शकतेस. म्हणजे त्यांनी काहीतरी डेटा दिला पाहिजे एक्झॅक्ट इक्वेशन सांगायला. आता हे समजा झेडचा फाय आहे कोऑर्डिनेट, आणि समजा हा तू अशी लाईन काढलीस झेड मधनं, झेडला परपेंडिक्युलर असणारी, या सगळ्या पॉइंटचा झेड कोऑर्डिनेट किती असेल ग? 5 फाय असेल. आलं का लक्षात? हा सो तसं आपण करू शकतो. परपेंडिक्युलर वाले किंवा लाईनचे इक्वेशन लिहायला जाऊ नका आता. प्लेन्सचे तर मेन इक्वेशन आहे, ते माहित पाहिजे आपल्याला. आणि इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असेल का यातलं? त्यांनी दिलंय की नाही कुठे बघायला पाहिजे. वाय अँड झेड इक्वल्स टू 0 करेक्ट. वाय आणि झेड दोन्ही काय पाहिजे तिथं? 0 0. चला पटकन एक काम करा आता. हा क्वेश्चन समोर आहे, हा क्वेश्चन लिहून घेऊ नका. रफचं एक पेज काढा आणि 1 पासनं 8 पर्यंत सगळी उत्तरं सांगायची मला. पहिला लिहून काढा सगळी उत्तरं. सगळे फीट ऑफ दी परपेंडिक्युलर ऑन दी कोऑर्डिनेट ऍक्सिस विचारले. हे सगळं जे काय मी आता शिकवलंय त्याच्यावरच प्रश्न आहे. पॉईंट दिलाय -4,5, नाही. काढून दाखवा चला. हे प्रत्येक प्रश्नाचे 3-3 उत्तरं निघतील ना, जेव्हा त्यांनी फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन्स म्हटलं की तिन्ही प्लेन मधनं काढायचे. इक्वेशन्स ऑफ प्लेन थ्रू पॉइंट पी विच आर पॅरल टू दी कोऑर्डिनेट प्लेन्स. हा पण चांगला प्रश्न आहे. हा बरा. हिट ऑफ दी परपेंडिक्युलर हे काय काढता येईल तुम्हाला? हे काढता येईल. हे दोन चांगले प्रश्न आहेत, इमॅजिन करावे लागतील. हे काढता येईल, हे काढता येईल, हे काढता येईल. रिफ्लेक्शन ऑफ पॉइंट पी इन दी कोऑर्डिनेट प्लेन्स पण काढता येईल, काय प्रॉब्लेम नाही. सावली त्याची काय पडेल? 3 मिरर्स आहेत तुमच्याकडे. एक एक्स वाय प्लेन एक मिरर आहे, एक मिरर म्हणून ऍक्ट करेल. वायझेड प्लेन पण मिरर म्हणून ऍक्ट करेल. झेड एक्स प्लेन पण. हा क्वेश्चन मी डिटेलमध्ये आहे ना, तुम्ही आन्सर काढून ठेवा. हा डिटेलमध्ये ते मी उद्या डिस्कस करेन. ठीक आहे? त्यानिमित्तानं ते सगळे पॉईंट्स पण रिवाइज होऊन जातील. पण आजची थेरी सगळी प्रॉपरली रिवाइज करा आणि हा 3 नंबर आणि 4 नंबर काढायचा प्रयत्न करा. निघेल, तुम्ही प्रयत्न केला तर हा सुटेल. आता एका पॉइंट पासून तुम्हाला प्लेनला पॅरल असणारं इक्वेशन काढायचं. तो तुमचा जो कोणी पॉइंट आहे तिकडनं तुम्ही एक्स वाय प्लेनला पॅरल जर त्याची भिंत काढली त्या पॉइंट मधनं, तर तुम्ही एक काम काय केलं, त्यामध्ये त्या प्लेन मध्ये कुठलाही पॉइंट घेतला तर त्या सगळ्यांचं काय सेम होतं ते चेक करा.
आणि जी व्हॅल्यू सेम राहते तोच त्याचा इक्वेशन राहील. चेक करून याचा आन्सर तुम्ही काढा. ठीक आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. झाला तुम्ही फोनमध्येच बघताय आता सगळ्यांनी. या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढा. हे पीडीएफ काय लगेच शेअर करणार नाहीये मी. स्क्रीनशॉट काढायचं. सॉल्युशन वगैरे काय कुठे बघू नका. स्वतः ट्राय करा, डोकं लावा. उद्याचं आपण डिस्कशन करूया. आले का लक्षात? लक्षात आलंय का? काय विचारायचंय, कोणाला काय बोलायचंय? काही सुद्धा? ठीक आहे. हा लेक्चर अपलोड करतोय. हा लेक्चर परत एकदा बघा. सगळे नोट्स काढलेले बघा. थोडा वेक्टर्स मधला इनिशियल पार्ट आहे. थोडं जड जाईल समजायला. पण एकदा हा विषय समजला तर हा वेक्टर सेक्शन तुमचे वेक्टर मधले 3-4 प्रश्न जे आहेत, प्रश्न किती पण अवघड असू दे, मी गॅरंटी देतो तुम्हाला ते फार सोपं वाटणार आहे. व्हिज्युअलाइज करा. हे सगळे फॉर्म्युलांची लिस्ट जी तुम्हाला दिली आहे ते फक्त डायरेक्ट लिहून पण देता आली असते, पाठ करायला लावलं असतं मी तुम्हाला. तसं काय करायचं नाही. आपण सगळे फॉर्म्युला डिराईव्ह केलेत. ते लेक्चर परत एकदा बघा आणि काही अडलं तर मला विचारा. ठीक आहे. अपलोड करतो बघा मी हा लेक्चर. उद्या भेटू.